नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान धम्मोपासक सूर्यभान बाबा यांचा आज 71वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानिमित्ताने सुखदेव परिवाराने वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून सकाळच्या प्रहरी सुंदर भोजनाचे दान देऊन तद्वतच भगवंताची पुष्प धूप दीपाने पूजा करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य संचित केले आहे। तद्वतच आपण परित्राण पाठ श्रवण केलेला आहे। त्या निमित्ताने उपस्थित श्रद्धावान उहाळाई, श्रद्धावान उहाळ बाबा आणि उपस्थित सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। हे मानवी जीवन जगत असताना आपल्या सर्वांना एक गोष्ट ज्ञात आहे की मनुष्याचा जन्म झाला तेव्हापासून मनुष्य क्षण आणि प्रत्येक कुठे वाटचाल करतो, तर तो मनुष्य मृत्यूकडे वाटचाल करत असतो। त्याच्या जीवनामध्ये एक एक क्षण हा कमी होत असतो, एक एक पल त्याच्या जीवनातला कमी होत असतो। ही गोष्ट साधारण व्यक्तीला लागू पडते, परंतु जो व्यक्ती श्रद्धावान असेल, धार्मिक असेल, प्रज्ञावान असेल, जो व्यक्ती दानधर्म करणारा असेल, शुद्ध जीवन जगणारा असेल, तर अशा व्यक्तीला या मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टीचा लाभ होत असतो। भगवान बुद्धाने का पाली बुद्ध वचनामध्ये सांगितलेलं आहे, अभिवादन शीलिस निच्चं वदापचायनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयु वनो सुखं बलं। हे बुद्ध वचन काय सांगते की जो व्यक्ती अभिवादनशील आहे, अभिवादनशीलिस निच्चं वदापचायनो, नित्य नियमाने वृद्ध लोकांची सेवा करतो। आज आपण बऱ्याचशा घरामध्ये जात असतो तर तिथे वृद्ध लोक बघायला मिळतात। तर प्रत्येक ठिकाणीच वृद्ध लोकांना मान सन्मान मिळत नाही, तर त्या वृद्ध लोकांना एक खालच्या पातळीची वागणूक दिल्या जाते। का तर त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही, त्यांच्याकडनं उठणं बसणं होत नाही, त्यांच्या क्रिया त्यांच्याकडनं होत नाहीत आणि त्यामुळे त्या घरातील सर्व लोक अशा वृद्ध लोकांचा आदर करत नाहीत। त्या लोकांना म्हणजे कमी लेखतात, टाकून बोलतात, त्यांना हीन लेखतात। पण भगवान बुद्ध काय म्हणतात, निच्चं वदापचायनो, जो व्यक्ती नित्य नियमाने वृद्ध लोकांची सेवा करतो, वृद्ध आपले माता पिता असतील, आपली आजी आजोबा असेल, आपले पणजोबा असेल, आपली पणजी असेल, तर अशा लोकांचा आदर करतात, त्यांची सेवा करतात। एवढेच नव्हे तर गुरुजनांच्या प्रती आदरभाव ठेवतात, गुरुजनांचा सत्कार करतात, सन्मान करतात, त्यांची सेवा करतात।
मातापित्याची सेवा करतात, तर अशा व्यक्तीला 4 प्रकारचे लाभ होतात. काय लाभ होतात? पहिला लाभ होतो आयु. आयु म्हणजे काय? आयुष्य. आपण म्हणतो ना की मला दीर्घायुष्य मिळाले पाहिजे, मी 100 वर्ष जगलो पाहिजे, 100पेक्षाही जास्त जगलो पाहिजे, असे आपण म्हणत असतो. तर भगवान म्हणतात की इच्छा करून म्हणजे मनुष्याला काय मिळत नाही, तर ते इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचे कर्म करावे लागतात, आहे ना. मी 80 वर्ष जगलो पाहिजे म्हणून आपण 80 वर्ष नाही जगत. मी 100 वर्ष जगलो पाहिजे असे म्हणून जगत नाही. तर बुद्ध म्हणाले की त्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचं जमिनीमध्ये बीज रोवावं लागेल, पेरावं लागेल. जेव्हा तुम्ही पेरसाल तेव्हा ते उगवत असते. तर शुद्ध चित्ताच्या द्वारे जो व्यक्ती अभिवादनशील असतो, गुरुजनांचा आदर करतो, मातापित्यांची सेवा करतो आणि वृद्ध लोकांची सेवा करतो, त्याला आयु म्हणजे आयुष्याचा लाभ होत असतो. दुसरा लाभ त्याला वर्ण प्राप्त होत असते, त्याचा वर्ण असा दिवसेंदिवस खुलत असतो. तिसरा लाभ होतो त्याला सुख या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि चौथा लाभ आहे त्याला बल प्राप्त होत असते. आयु, वर्ण, सुख आणि बल, 4 गोष्टी आहे ना. किती साधी सोपी गोष्ट आहे बरं. जर तुम्हाला या 4 गोष्टीचा लाभ करायचा असेल तर भगवंताने सांगितलेल्या या गाथेचं तुम्हाला पालन करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला या 4 गोष्टीचा लाभ हा होणार आहे. आणि म्हणून आपण सुखदेवी परिवाराकडे बघत असताना एक अत्यंत श्रद्धावान कुटुंब आणि अत्यंत एक धार्मिक कुटुंब आहे. आणि घरामध्ये आल्याच्यानंतर नेहमीच आपण सगळेजण प्रसन्न दिसता आणि प्रसन्नता त्याच लोकांच्या चेहऱ्यावर असते जे लोक श्रद्धेने परिपूर्ण असतात, जे लोक धम्म आचरणाने परिपूर्ण असतात, जे लोक सार आणि असाराला समजतात, जे लोक चांगलं आणि वाईटाला समजतात, तेच लोक प्रसन्न राहत असतात. हे प्रसन्नतेचं लक्षण, हे श्रद्धेचं लक्षण या परिवारामध्ये दिसून येत असते. आपल्यामध्ये प्रचंड बुद्ध धम्म संघाच्या प्रती, बोधिसत्वाच्या प्रती श्रद्धा आहे आणि म्हणून आपण श्रद्धापूर्वक दरवर्षी आपण सुखदेव बाबांचा वाढदिवस धार्मिक पद्धतीने करत असतो. आता वाढदिवस म्हटलं की एक वेगळा माहोल असतो, वेगळा वाजागाजा असतो, वेगळं वातावरण आपल्याला बघायला मिळते, नाही का. कोंबड्या तिकडे शिजत असतात, कुठे बकरी शिजत असतात, आहे ना, कुठे काय काय होत असते. तर हे वातावरण आपल्याला बघायला मिळते. तर कोणाच्या हॉटेलमध्ये पार्ट्या असतात आणि ती पार्ट्या पण काही चांगल्या नसतात, आहे ना. पण आपण बाबांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस एक साध्या पद्धतीनं आणि धार्मिक पद्धतीनं याच घरामध्ये आपण करत असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण खरं तर भिक्षूंना दान देतो आणि परित्राण पाठ करत असतो. तर हे परित्राण पाठ श्रवण करणे म्हणजे हे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे, म्हणजे एकदम अशी जनरल गोष्ट नाही आहे. भगवंत म्हणतात जर श्रद्धापूर्वक परितदेशना श्रवण केली तर ह्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारचे लाभ मनुष्याला होतात. म्हणजे आध्यात्मिक लाभही होतात, आदिभौतिक लाभही होतात. आणि परितदेशनेच्या श्रवणामुळे आपल्या शरीरामध्ये रोग असेल, काय आपल्या पाठीमाग उपद्रव असेल, हे दूर होत असतात. निगेटिव्ह एनर्जी असेल आपल्या मागे, ते सुद्धा दूर होत असते. म्हणजे इतकं सामर्थ्य आणि बल परितदेशनेमध्ये आहे. भगवंताच्या काळातला एक प्रसंग आठवतो की भगवंताच्या काळामध्ये म्हणजे पती पत्नी होते आणि त्यांना बराच काळ, बरेच वर्ष वैवाहिक जीवन जगत असताना म्हणजे पुत्र किंवा पुत्री प्राप्त नव्हती. तर ते निरंतर भगवंताच्या सेवेमध्ये, संघाच्या सेवेमध्ये असायचे. तर एकदा पुण्य जागलं त्यांचं पुण्य जागलं आणि पुण्य जागल्याच्या नंतर त्यांना वयाच्या 40व्या वर्षी एका पुत्राची प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्यानंतर ते मोठे आनंदी झाले की अरे आपण तर भगवंताच्या मार्गात होतो, धम्माच्या मार्गात होतो, संघाच्या मार्गात होतो आणि
त्याचं कदाचित हे फळ असावं, हे पुण्य जागलेलं असावं, त्यांना ते पुत्र प्राप्त झाला. पण पुत्र प्राप्त ज्या दिवशी झाला त्या दिवशी भगवान तथागत सम्यक संबुद्धाचं सुरुवातीला त्यांना दर्शन भेटायला पाहिजे होतं, तर भगवंताचं काही दर्शन त्यांना घडले नाही. भगवंत कुठेतरी बाहेर होते. तर ते अशा अवस्थेमध्ये एक तपस्वी होते. जसे की आपण बुद्धाने त्याचा धर्म वाचतो तर त्याच्यामध्ये अनेक तपस्वीचं नाव येतं आहे ना. आपले उद्धक रामपुत्त असतील, अलार कालाम असेल आहे ना, भृंगऋषी असतील आणि आपले अशित मुनी आहे ना, असे अनेक तपस्वी आपण वाचत असतो. तर भगवंताच्या काळामध्ये असे श्रमण होते, महाश्रमण होते आणि संत होते, अनेक असे वैराग्य जीवन जगणारे लोक होते. आणि ते संत वैराग्य जीवन जगणारे लोक निरंतर अरण्यामध्ये राहून साधनेचा अभ्यास करणारे होते. तर या निसर्गामध्ये अनेक प्रकारचे बल आहेत, अनेक प्रकारच्या शक्त्या आहेत. तर काही ऋषीमुनींना त्या शक्त्या प्राप्त व्हायच्या ना. जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तर पहिल्या दिवशीच म्हणजे काही साधू संत येऊन जातात आणि सांगतात की हे राजा बनेल, हा श्रमण बनेल आहे ना. आणि आपले अशित मुनी पण येतात आणि ते पण सांगतात की नाही का हे एकदम बुद्ध बनतील आहे ना. आणि ते बुद्ध ज्यावेळेस बनतील तर मी त्यांचं दर्शन घेण्यासाठी नसेल तर ते रडत होते ना. तर त्यांना ते ध्यानाच्या माध्यमातून आणि शुद्ध जीवन जगण्याच्या माध्यमातून एक रिद्धिसिद्धी प्राप्त झालेली असते, त्यांना एक बल प्राप्त झालं असते. तर हे दोघेही पती पत्नी एका संत पुरुषाला भेटतात आणि भेटून त्यांचे दर्शन करतात. तर ते आशीर्वाद देतात पती पत्नीला आणि मग त्यांचं छोटंसं बाळ, ते बाळ भगवंताच्या त्या ऋषीच्या चरणावर ठेवतात आणि म्हणतात की ह्याला पण आशीर्वाद द्या, आम्हाला खूप वर्षांनी पुत्र प्राप्त झालेला आहे. तर त्यावेळेस ते ऋषी म्हणतात की मी या बाळाला आशीर्वाद देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण या बालकाचं जे आयुष्य आहे ते याचं आयुष्य फक्त 5 दिवसाचं आहे आणि ते माझ्या दृष्टीमध्ये दिसत आहे. बघा, जे संत असतात त्यांना फ्युचर दिसतं, भविष्यकाळ दिसत असतो. आपल्या भगवंताला पण दिसायचं ना. भगवान बुद्धाला तर वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळचं ज्ञान असायचं. एवढंच नव्हे तर दशसहस्त्र लोकधातूचं पण ज्ञान असायचं. या ब्रह्मांडामध्ये काय चालले ते भगवंत जाणायचे. भगवंत रोज सकाळच्या प्रहरी महासमापतीचं ध्यान करायचे आणि महासमापतीच्या ध्यानामध्ये दशसहस्त्र लोकधातूमध्ये काय चालले ते इथे बसच्या जागी जाणायचे. आणि भगवंत असे जाणायचे की आज कुठला व्यक्ती उपदेश ऐकणार आहे आणि उपदेश ऐकून तो या देहाला त्यागणार आहे, कुठला व्यक्ती आज पूर्ण बुद्धत्वाला जागणार आहे नाही का, बोधीचं बीज विकसित करणार आहे, बुद्ध जाणायचे. तर त्यावेळेस भगवंताकडे त्या शक्त्या होत्या. दशबल तनुजंग आपण म्हणतो ना, 10 बलांनी युक्त भगवान बुद्ध आहेत, त्या तेवढ्या रिद्धिसिद्धी त्यांच्याकडे होत्या. तर मग त्या ऋषीकडे सुद्धा म्हणजे भविष्य दिसायचं, त्यांना पुढचं काळ दिसायचा व्यक्तीचा. आणि मग त्यांनी त्या मुलाचं फ्युचर बघितले तर त्याच्यामध्ये त्या छोट्या बालकाचं आयुष्य 5 दिवसाचं दिसून आलं. मग ते म्हणाले की या बाळाला मी आशीर्वाद देऊ शकत नाही, याचं आयुष्य फार कमी आहे. आणि संत असतात, श्रमण असतात, भिक्षू असतात, जे शुद्ध जीवन जगणारे धार्मिक लोक असतात, ते असत्य बोलत नाहीत, ते काय खोटं बोलत नाहीत. त्यांना माहीत आहे जर आपण खोटे बोललो तर आपल्या वाचेचे कर्म बनतील आणि आपल्या लाभासाठी, आपल्या स्वार्थासाठी जरी आपण बोललो तर ते कर्म आपला पिछा करतील. म्हणजे प्रज्ञावान व्यक्ती किती स्मृतीपूर्वक जीवन जगतो आहे ना, तो म्हणजे असं जनरल जीवन जगत नाही. म्हणजे आपण बऱ्याचशा लोकांना बघतो की ते पदोपदी असे असत्य बोलतात, खोटे बोलतात किंवा टोप्या घालण्याचं काम करतात आहे ना. ते त्यांचा स्वार्थ त्यांना साधायचा असतो, त्याच्यामुळे ते खोटे बोलत असतात. पण त्या सहज खोटे बोलण्याचे पण कर्म बनतात आणि ते कर्म पिछा करत असतात. जसे तुमची सावली तुमचा पिछा करते. तर बुद्ध म्हणाले जे जे तुम्ही काया वाचा मनाच्याद्वारे कर्म करता ते कर्म तुमचा पिछा करत असतात. आणि म्हणून जे बुद्ध पुरुष असतात ते जीवनामध्ये कधीही असत्य बोलत नाहीत. बुद्ध पुरुष कटू बोलतील,
बुद्ध पुरुष खोटे बोलते, खोटं नाही बोलू शकत, कडक बोलतील, एकदम कठोर बोलतील, नाही का. म्हणजे ते कठोर यासाठी बोलतात की समोरच्या व्यक्तीला प्रज्ञा प्राप्त व्हावी आणि समोरचा व्यक्ती त्या भ्रमातून बाहेर यावा, म्हणून भगवान बुद्ध कठोर बोलत असतात. त्या दिवशी मी प्रवचन दिले आळंदीला, तर तो व्यक्ती मरत आहे आणि मरत असताना त्याच्या घरातले लोक म्हणतात की या आमच्या बापासाठी मंगल मैत्री करा भगवान, आम्ही तुम्हाला एवढं दान धर्म केला. बुद्ध म्हणले, अरे हा 100 वर्ष त्याने काहीच चांगलं काम नाही केलं आणि आज मी जरी सत्यक्रिया केली नाही, हा 5 वर्ष जगला तर कुठला तीर मारणार आहे, मी काय करत नाही म्हणे. हा मेलेलाच बरा म्हणे एकदाचा, नाही का. म्हणजे भगवंत किती कटू बोलतात, भगवंत किती क्रांतिकारी बोलतात, ते यासाठी की तुम्हाला बोध प्राप्त व्हावा, तुम्हाला सत्याचे ज्ञान व्हावे, यासाठी भगवंत कठोर आणि सत्य बोलत असतात. म्हणून आपण भगवंताचा द्वेष करता कामा नये. जर आपल्या सानिध्यामध्ये आपले गुरु असतील, आपल्यापेक्षा वरिष्ठ असतील, आपले मार्गदर्शक असतील आणि ते एखाद्या कारणाने जर आपल्यावरती ओरडले, एखाद्या कारणाने रागावले, तर आपण त्यांचा द्वेष करू नये. ते आपल्या कल्याणासाठी ओरडत असतात, नाही का, ते आपल्या मांगलिकासाठी ओरडत असतात. आम्ही बालपणी मुळाव्याला होतो, तर पूज्य खेमधमोजी महाथेरा म्हणजे अतिशय कडक स्वभावाचे आणि विनयामध्ये परिपूर्ण आणि एकदम शिलामध्ये पुष्ट असलेले भंतेजी, नाही का. तर अशा लोकाला असत्य काही पटत नाही आणि ते पचतही नाही, नाही का. तर ते एखादा मुलगा अभ्यास करत नसेल, मुलगी अभ्यास करत नसेल तर झोडून काढायचे. एक हातातच बेत असायचा घोड्याचा, नाही का. तर मी फार जास्त मार नाही खाल्ला, एकदा दोनदाच खाल्ला, मग खूप सावध राहिलो, नाही का. म्हणलं अरे जर हे अभ्यास नाही केला तर आपल्याला हाणतात धरून, नाही का. तर म्हणजे ज्यावेळेस ते दुसऱ्यांना ओरडायचे, दुसऱ्यांना शिक्षा द्यायची, नाही का, तर बाकीच्यांना राग यायचा. पण मी लहान होतो तरी पण भंतेचा राग येत नव्हता मला, नाही का. माझ्या समयेत आमचे भिक्षू पण होते, श्रामणेर बिचारे लहान लहान, नाही का. तर ते सगळे म्हणायचे काय सनी लागली मागं, नाही का. म्हणजे असं बोलायचे, ते लहान होते, कळत नव्हतं ना. पण आता ते सगळे मोठे झाले, तर सगळ्यांना जेव्हा भंते खेमधम यांची आठवण येते, तर ते सगळे काय म्हणतात की अरे भंतेजींनी आम्हाला विनयामध्ये ठेवले म्हणून आज आमची प्रगती आहे, भंतेजीने आम्हाला चांगले संस्कार दिले म्हणून आज आम्ही प्रगतीच्या पथावरती आहोत, आज आमच्या गुरुचं एवढं नाव आहे, तर ते चांगलीच गोष्ट आहे, नाही का. तर आज सगळ्यांना म्हणजे भंतेजीबद्दल हेवा वाटतो, नाही का, खूप त्यांच्याबद्दल आदर वाटतो की अरे हे आम्हाला मारायचे ते चांगलं आहे, चांगलं होतं, नाही का, हे आम्हाला ओरडायचे ते चांगलं होतं. तर ते आता त्यांना समजदारी होती, पण तेव्हा होती का नाही. तेव्हा म्हणायचे मारले की काय बाबा, नाही का, हे काय बरोबर नाहीत भंतेजी, भंतेला रागायला पाहिजे का, नाही का, भंतेजीमध्ये किती मैत्री पाहिजे. आणि धम्मशोक भंतेजी कधी कुणाला बोलत नव्हते, कुणाला मारत नव्हते, ते रिद्धिसिद्धीमध्ये होते, ते त्याच्या ध्यानामध्ये असायचे, नाही का. तर अशा व्यक्तीला कोणी अभ्यास केला तरी काही फरक पडत नाही, कोणी नाचत बसलं तरी काही फरक पडत नाही, कोणी काही काशी करा म्हणतात, नाही का. कारण ते त्याच्या सुखामध्ये राहतात, ते निब्बाणाचं सुख असतं त्यांच्याकडे आणि ते एकदम आपल्या आनंदामध्ये असायचे. पण समोर कोणी आलं तर ते चांगला धम्म सांगायचे. पण पूज्य धम्मसेवकजी महाथेरा कधी कुणावरती ओरडत नव्हते, नाही का. ते काय असं कठोर बोलत नव्हते, एक आपला व्यक्त एक स्वभाव असतो. पण खेमधम भंतेजी म्हटलं की एकदम कडक लक्ष्मी, नाही का. ते सर्वांना बरोबर धम्मामध्ये बसवायचेच, नाही का. तर तेव्हा त्यांचा राग यायचा, पण आता त्यांच्याबद्दल खूप काही चांगलं वाटत असते. तर ते दोघेही पती पत्नी त्या संताला बोलतात की तुम्ही आमच्या बाळाला का आशीर्वाद दिला नाही. तर ते म्हणाले की अरे मी चुकीचा आशीर्वाद नाही देऊ शकत, चुकीचे सांत्वना नाही करू शकत, चुकीचं तुम्हाला आश्वासन नाही देऊ शकत. आता जर तुम्हाला काही आश्वासन दिले तर तुम्ही मला काही दानदक्षिणा देसाल, नाही का, आणि तुम्हाला बरं वाटेल, माझा स्वार्थ साधेल. पण मी पूर्णतः निसर्गाचे एकरूप आहे आणि ब्रह्मांडाचे एकरूप आहे आणि मी सत्याची एकनिष्ठ आहे आणि म्हणून मी तुम्हाला सत्य सांगत आहे की ह्या बाळाचं आयुष्य 5 वर्षाचं आहे, मी याला काय आशीर्वाद देऊ शकत नाही आहे. ते दोघं बिचारे लागले रडायला की अरे किती वर्षाने आम्हाला पुत्र प्राप्त झाला आणि त्याला फक्त 5 दिवसाचं आयुष्य आहे, नाही का. ही तर गोष्ट काय बरोबर नाही. ते दुःखी झाले, रडू लागले. मग त्या संत पुरुषाला खूप त्यांच्याबद्दल दया आली, करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी आपल्या दृष्टीमध्ये बघितले तर भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये त्यांना दिसले. आणि मग ते काय म्हणतात की ह्यावरती उपाय, ह्यावरती मार्ग काढणारे बुद्ध भगवान आहेत. भगवान बुद्ध
हे निराशावादी नाहीत म्हणे, तर भगवान बुद्ध हे आशावादी आहेत. तर तुम्ही जा भगवंताकडे आणि तुमचं जे काही हकीकत आहे तुम्ही सांगा. तर ते दोघंही बिचारे पती पत्नी आपल्या छोट्या बाळाला घेतात आणि भगवंताच्या दिशेने जातात, भगवंताला भेटतात. ते बाळ भगवंताच्या चरणावर ठेवतात आणि म्हणतात की भगवान, आम्हाला एका ऋषीने अशा प्रकारे सांगितले, अशी भविष्यवाणी केली, खरंच बाळाला 5 दिवसाचं आयुष्य आहे का? तर बुद्धसुद्धा आपल्या रिद्धिबलानं आपल्या दृष्टीनं जाणतात, तर त्या बाळाला 5 दिवसाचं आयुष्य आहे. ते म्हणाले होय, ही खरी गोष्ट आहे. मग भगवान, या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही काहीतरी करा म्हणे, या मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध एक गोष्ट त्यांना सांगतात. भगवान काय म्हणाले की मी चमत्कार तर करू शकत नाही, पण त्यासाठी तुम्हाला एक कृती करावी लागेल. तर भगवान काय कृती करावी लागेल? तर तथागत सम्यक संबुद्ध त्या दोघेही पती पत्नीला एक गोष्ट सांगतात. भगवान बुद्ध त्या पती पत्नीला काय सांगतात की तुम्ही एक काम करा म्हणतात की श्रावस्तीमध्ये जवळजवळ 500 भंतेज आहेत आणि श्रावस्तीमध्ये प्रत्यक्ष भगवान बुद्ध आता प्रेझेंट आहेत, उपस्थित आहेत. तर तुम्ही काय करा की तुम्ही या बालकाच्या नावाने महापरित्राण पाठ ठेवा म्हणे. महापरित्राण पाठ म्हणजे परित्राण पाठाचे प्रकार आहेत. एक क्षणिक परित्राण पाठ असतो, थोड्या वेळासाठी घेतलेला नाही का, एक दिवसभराचा परित्राण असतो आणि एक 3 दिवस 3 रात्रचा असतो आणि एक महापरित्राण म्हणतात तर मग कधी कधी एक महिनाभर पण तो महापरित्राण चालत असतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही 3 दिवस 3 रात्र महापरित्राण पाठ ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 प्रकारचे यज्ञ करा. बघा, जी यज्ञ संकल्पना आहे ती यज्ञ संकल्पना बुद्ध धर्मातली आहे, पण ती यज्ञ संकल्पना दुसऱ्यांनी घेतली आणि दुसराच यज्ञ तयार केला, त्याच्यामध्ये जाळ पेटवतात आहे ना, आणि त्याच्यामध्ये मग बली दिल्या जाते. आता ती प्रथा बंद झाली इतर संप्रदायामध्ये. तर यज्ञ हे बुद्ध धर्माची शुद्ध परंपरा आहे. तर बुद्ध त्यांना 3 यज्ञ सांगतात. तर म्हणतात की उपासक उपासिकानं तुमच्या बालकाच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही 3 प्रकारचे यज्ञ करा. भगवान कुठले 3 यज्ञ करायचे आहे? एक पहिला यज्ञ श्रद्धा यज्ञ. या ठिकाणी या प्रिमायसेसमध्ये जेवढे काय भिक्षू येतील भिक्षुणी येतील तर तुम्ही त्या सगळ्यांच्या प्रती श्रद्धा ठेवायची आहे. तुम्ही असे म्हणायचे नाही की अरे भगवान बुद्ध चांगले आहेत, आनंदच चांगला आहे, महाकाश्यपच चांगले आहेत नाही का, सारिपुत्रच चांगले आहेत नाही का, त्याच्या आश्रुजीतच चांगले आहेत, असे नाही बोलायचे. या ठिकाणी जे भिक्षुणी येतील, जे शिलामध्ये पुष्ट आहेत त्यांच्यावरती पण श्रद्धा ठेवायची आणि जे थोडं शिलाच्या बाहेर आहेत आणि जे शिलामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यावरती पण श्रद्धा ठेवायची. कारण आपण या ठिकाणी सत्यक्रिया करणार आहोत, त्याच्यामुळे तुमच्या चित्ताची अवस्था एकदम सकारात्मक असायला पाहिजे. तर त्याला मी काय म्हणतो? श्रद्धा यज्ञ. दुसरा यज्ञ काय करायचा आहे? सील यज्ञ. आलं लक्षात? तुम्हाला 3 दिवस 3 रात्रपर्यंत काय करायचं आहे? शुद्ध शिलाचे पालन करावायचे आहे. तर शिलाचे पालन कसे करायचे आहे? तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एखादा व्यक्ती हे धम्मकार्य करत असताना उद्विग्न करेल, म्हणजे बरंचसं धम्मकार्य करताना आपल्याला उद्विग्न करतात लोक नाही का. ते कसे करतात? तुम्हाला डिस्टर्ब करतात. ते डिस्टर्ब कसे करतात की अरे तू काय या ठिकाणी शीलपालन करत आहे, तू काय या ठिकाणी म्हणजे बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा ठेवत आहे, अशानं कुठं कुणाला जीवनदान मिळणार आहे का, अशानं कुणाची प्रगती होणार आहे का. तर मार कुणाच्या रूपात येतो म्हणे नाही का. तर तुम्हाला तो मार उद्विग्न करेल. तर तुम्ही काय करायचं आहे? जे पहिले शील आहे, प्राणीहिंसा करायची नाही नाही का, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, असत्य बोलायचं नाही, मद्यपान करायचं नाही, ह्याचं तुम्हाला तंतोतंत पालन करायचं आहे नाही का. तुम्ही ह्या ठिकाणी हे सत्कर्म करत असताना विनाकारण तुम्हाला छोटे छोटे किडे त्रास देतील म्हणे. तर मग तुम्ही त्या कधी कधी मच्छर येतील अंगावर, कधी मुंग्या येतील, छोटे कीटक येतील, तर आपण काय करतो की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मच्छर अंगावर बसले तर आपण म्हणतो का बरं झालं बसला, आणि बरं झालं चावलं असं म्हणतो का? नाही म्हणत. त्या मच्छराला आपण मारण्याचा प्रयत्न करतो. मग तिथं पहिलं शिलघात झाला ना,
तर बुद्ध म्हणाले की शील यज्ञ करत असताना तुमच्यामध्ये किती आजूबाजूला उपद्रव आला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या चित्तामध्ये मैत्रीची भावना कायम ठेवायची आहे, करुणा कायम ठेवायची आहे, सहनशीलता आणि समता तुमच्यामध्ये तुम्हाला ठेवायची. याला मी काय म्हणतो, शील यज्ञ. आणि त्याच्यानंतर तिसरा यज्ञ काय आहे, दान यज्ञ, है की नाही. जेवढे काय भिक्षू भिक्षुणी येतील, उपासक उपासिका येतील या कार्यामध्ये, तर सर्वांना तू दान कर्म करायचं आहे. भिक्षू भिक्षुणी आले तर त्यांना 4 प्रत्ययाचं दान करायचं आहे. जसं की भोजनाचं दान आहे, चिवरदान आहे, भिक्षापात्राचं दान आहे, अष्टपरिस्काराचं दान आहे, अत्यावश्यक वस्तूचं दान आहे. कुठल्या भिक्षूला निवास नसेल तर निवास देतो, नाही का. म्हणजे काही ना काहीतरी भिक्षू संघाला दान तुला द्यायचं आहे. उपासक उपासिका आल्या तर त्यांना तू भोजनाचं दान दे. एखादा गरीब उपासक आला, एखादी गरीब उपासिका आली, त्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत तर त्यांना कपड्याचं पण दान देऊ शकता, आहे ना. कुणाकडे चप्पल नाही आहे तर त्यांना चप्पलचं दान देऊ शकता. म्हणजे काही ना काही तुला दान कर्म हे करावायचे आहे. तर त्या ठिकाणी ते दोघे पती पत्नी श्रीमंत असतात आणि अतिशय श्रद्धावान असतात. ते म्हणतात की अरे भगवान तथागताने जे आपल्याला 3 यज्ञ सांगितले, श्रद्धा यज्ञ, शील यज्ञ आणि दान यज्ञ, हे तिन्ही करायचे आहे. आणि तिन्ही यज्ञ करत असताना आपल्याला महापरित्राण पाठ पण श्रवण करायचं आहे. तर बघा, ते दोघे पती पत्नी आणि त्यांचं छोटंसं बाळ भगवान तथागताच्या सानिध्यामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहतात. आणि 3 दिवस 3 रात्र ते काय करतात, महापरित्राण पाठ श्रवण करत असतात आणि शील पालन करतात आणि दानकर्म करत असतात आणि श्रद्धा हे भगवंताच्या प्रती ठेवत असतात. तर अशा प्रकारे 3 दिवस 3 रात्र भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ त्या बालकाच्या दीर्घ आयुष्यासाठी महापरित्राण पाठ करत असतात, शील यज्ञ करत असतात, दान यज्ञ करत असतात, श्रद्धा यज्ञ हे करत असतात. आणि हे 3 दिवसाचा 3 रात्रीचा महापरित्राण पाठ झाल्याच्या नंतर भगवान तथागत सम्यक संबुद्ध एक सत्यक्रिया करतात. बघा, सत्यक्रिया काय करतात, भगवान बुद्ध निसर्गाला साक्ष ठेवून एक सत्यक्रिया करतात की ह्या दाम्पत्याने खूप श्रद्धा भावनेतून मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी दान यज्ञ केला, शील यज्ञ केला, श्रद्धा यज्ञ केला आणि महापरित्राण पाठ श्रवण केला. हे जीवनातील सर्वोच्चम महापुण्य आहे, नाही का, सर्वोत्तम महापुण्य आहे. या पुण्याच्या प्रभावाने या बालकाला दीर्घ आयुष्याचा लाभ हो. काय म्हणतात भगवंत, या पुण्यबळाने या बालकाला दीर्घ आयुष्याचा लाभ हो. अशा प्रकारची भगवान तथागत सम्यक संबुद्ध सत्यक्रिया हे करत असतात. आणि भगवंताच्या सत्यक्रियेच्या पुण्यप्रभावाने त्या बालकाला 105 वर्षाचं आयुष्य मिळते. किती? 105 वर्षाचं. ज्याचं आयुष्य किती होतं आधी? 5 दिवसाचं, आहे की नाही बरं. तर त्याला 105 दिवसाचे आयुष्य मिळत असते. आणि भगवान बुद्ध त्या बालकाचं नाव काय ठेवतात सत्यक्रिया केल्याच्या नंतर? दीर्घायू. दीर्घायू त्या बालकाचे नाव भगवंत ठेवतात. आणि हा उल्लेख त्रिपिटकामध्ये आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे भगवंताच्या परितदेशनेमध्ये किती ऊर्जा आहे बरं? खूप ऊर्जा आहे. तेवढी श्रद्धा असावी लागते. या जगामध्ये अशक्य काहीच गोष्टी नाही आहेत. सगळ्या काही गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत, आहे की नाही. तर तशा प्रकारचं शुद्ध आचरण, तशा प्रकारचे कर्म आणि तर तशा प्रकारचा महान गुरु जर मिळाला तुम्हाला तर तुमच्या मनासारख्या गोष्टी ह्या घडत असतात. सत्यक्रियेचं महान बल असतं. तर निश्चितच आजच्या दिवशी आपण सुखदेव बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी आपण परितदेशना घेतलेली आहे आणि आपण 3 यज्ञ करत आहोत, आहे ना. एक म्हणजे श्रद्धा यज्ञ. श्रद्धा आहे म्हणून भंतेजींना बोलवले, श्रद्धा नसते तर भंतेजी आले नसते, आहे की नाही. दुसरा यज्ञ आहे शील यज्ञ, म्हणजे तुम्ही खूप शुद्ध जीवन जगणारे लोक आहात म्हणून तर चित्तात श्रद्धा उत्पन्न झाली. आणि तिसरा यज्ञ आहे दान यज्ञ. आणि आपण चौथी गोष्ट परितदेशना आपण श्रवण केली, धम्मदेशनाही श्रवण केले. तर निश्चितच या सर्व पुण्याच्या प्रभावाने
बाबांना खूप दीर्घायुष्याचा लाभ हो अशी मी मंगलमैत्री व्यक्त करतो. आईने सांगितले की आपण त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करू. त्याची इच्छा असेल तर नक्कीच आपण त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करू. अशा प्रकारचा आशावाद आणि मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. भवतु सब मंगलं. सर्वांचे जय मंगल हो.